नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DSY इंजिनिअरिंग ऑप्शनल फॉर्म फिलिंग ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग करायचे आहे आता ते यांच्यासाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग भरणे सुरू झालेले आहे आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग भरण्यासाठी आपणास 31/7/2026 ते 2/8/2026 ही मुदत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपला DSYचा म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठीचा ऑप्शन फॉर्म फिलिंग कसा भरायचा. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपला कोणताही एक फोनचा किंवा आपला PC चा किंवा लॅपटॉपचा ब्राउझर ओपन करा आणि त्यावर सर्च करा CET सेल. CET सेल सर्च केल्यानंतर CET सेल 2026 इथे जे पहिली वेबसाईट येते स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, यावर आपण क्लिक करायचं आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल. इथे आपण ॲडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 यावर आपण क्लिक करायचं आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण खाली यायचं आहे. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग इथे आपण क्लिक करायचं आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपणास जे काही DSYचा डॅशबोर्ड आहे तो इथे ओपन होऊन जाईल. तर इथे आपण बघायचं आहे. इथे आपणास सर्वप्रथम लॉग इन करून घ्यावं लागेल. इथे कॅन्डिडेट लॉग इनवरती आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आपला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला ईमेल ID तोच टाका जो आपण कॅपचे रजिस्ट्रेशन करतेवेळी टाकला होता, अन्यथा आपणास लॉग इन होणार नाही. इथे मी ईमेल ID टाकून घेतो. इथे पण आपला ईमेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे. इथे मी साइन इन करून घेतो. तर इथे आपण बघायचं आहे. साइन इन झाल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल. इथे आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि आपलं टेक्निकल एज्युकेशन आहे त्यामुळे आपण इथं क्लिक करायचं आहे टेक्निकल एज्युकेशन. इथे आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग यावर आपण क्लिक करायचं आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघायचं आहे ऑप्शन फॉर्म आपल्याला दिसत आहे. तर इथे आपण ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1 यावरती आपण क्लिक करायचं आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण स्टार्ट फिलिंग म्हणायचं आहे. स्टार्ट फिलिंग म्हणायचं आहे. इथे थोडंसं खाली घ्यावं लागेल. इथे आपण स्टार्ट फिलिंग म्हणायचं आहे. स्टार्ट फिलिंग म्हटल्यानंतर आपण इथे कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो, आता ही स्टेप अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर ही स्टेप आपण पूर्णपणे व्यवस्थित बघायची आहे. तर इथे दिले आहे सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप, म्हणजे त्या ते कॉलेज गव्हर्नमेंट आहे का, गव्हर्नमेंट ॲडेड आहे का, अनॲडेड आहे, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट आहे. इथं जो काही ऑप्शन आपणास लागू होतो तो इथे आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 ऑप्शन सिलेक्ट करून घेतो, गव्हर्नमेंट ॲडेड आणि अनॲडेड. परत इथे आपण बघायचं आहे. तर आपण ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिता ते कॉलेज ॲटॉनॉमस आहे की नॉन ॲटॉनॉमस आहे ते पण इथे आपण सिलेक्ट करायचं आहे. इथे मी ॲटॉनॉमस आणि नॉन ॲटॉनॉमस दोन्ही पण सिलेक्ट करून घेतो. तर इथे आपण बघायचं आहे, जर आपण मायनॉरिटीमध्ये असाल तर आपण मायनॉरिटी सिलेक्ट करा, नॉन मायनॉरिटीमध्ये असाल तर नॉन मायनॉरिटी सिलेक्ट करा. इथे पण आपल्याला समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर पुढची स्टेप आहे सिलेक्ट युनिव्हर्सिटीज. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथे प्रॉब्लेम होतो. आपण आपली युनिव्हर्सिटी बघायची आहे. आपण जेव्हा आपली कॉलेजची लिस्ट तयार करत असतो तेव्हा शिवाजी युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, आपण आपल्या कॉलेज नुसार आपली युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. जर आपण व्यवस्थित युनिव्हर्सिटी सिलेक्ट कराल तरच आपणास अपेक्षित असलेले कॉलेज येतील. अन्यथा आपण कुठे ऑप्शन फॉर्म भरत आहात तिथे वारंवार आपले लॉगआउट होईल आणि आपणास ऑप्शन फॉर्म भरण्यास बराचसा वेळ लागेल. तर इथे मी एक युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो. तर इथे मी शिवाजी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो. शिवाजी युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे एक मी सिलेक्ट करतो आणि COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो. मी ते 3 युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्या आहेत. आपण आपल्या जिल्ह्यानुसार आपल्या कॉलेजनुसार कोणती आपली युनिव्हर्सिटी आहे
ती आपण सिलेक्ट करायची आहे। तर इथे हे आपणास कळाले। तर पुढे इथे बघायचं आहे आपण विद्यार्थी मित्रांनो, तर इथे आपण आपला जो काय आहे रिजन आपण सिलेक्ट करायचं आहे। रिजन म्हणजे काय की आपणास कोणत्या जिल्ह्यामधील कॉलेज हवे आहेत, तर आपणास कोणत्या जिल्ह्यामधील कॉलेज हवे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जी युनिव्हर्सिटी सिलेक्ट कराल त्याच जिल्ह्यामधील आपणास कॉलेज येणार आहेत। तर इथे मी 3 जिल्हे सिलेक्ट करतो, कोल्हापूर, सातारा, सांगली। या सगळ्या प्रोसेस केल्यानंतर डू यू वॉन्ट टू फिल्टर ऑन द बेसिस ऑफ कोर्सेस इन्स्टिट्यूट। तर ह्या कोर्सला आपण इथे आपला फिल्टर लावायचे आहे का, तर इथे आपण कोर्सेस म्हणायचं आहे आणि इथे एकदा सिलेक्ट केल्यानंतर इथे मी सेव्ह अँड प्रोसीड केले आहे। तर आपण इथे बघू शकत आहात, सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इथे कॉलेजची लिस्ट आलेली आहे। तर इथे आपण खाली बघायचं आहे 1 of 21, म्हणजे इथे 21 कॉलेज आलेले आहेत। मी ते जिल्हे टाकले आहेत, म्हणजे जिल्ह्यामध्ये मला फक्त ह्या 3 जिल्ह्यामध्येच प्रवेश घ्यायचा आहे। तर इथे आपणास काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इथे आपणास आपला हे जे काही कॉलेज आहे हे आपण कॉलेजला आता क्रम लावून घ्यायचा आहे। आणि जर आपणास ॲड करायचं असेल तर आपण ॲड पण देखील कॉलेज करू शकता। की आता मला एवढे कॉलेज इनफ आहेत म्हणून मी सेव्ह अँड प्रोसीड म्हणतो। सिलेक्ट शुड बी मॅक्झिमम 30, इथे 300 ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकता इथे असं म्हणत आहे। ठीक आहे, इथे मी सेव्ह अँड प्रोसीड म्हणतो। इथे मी मला जे हवे आहेत ते कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत आणि मी ते सेव्ह अँड प्रोसीड म्हणणार आहे। तर इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो, सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर हा आपला लास्टचा ऑप्शन आहे आणि इथे जे काय मला हवे आहेत त्या इथे कॉलेजचा क्रम लागलेला आहे। जर आता आपणास हे RIT कॉलेज वरती पाहिजे असेल तर इथे आपण क्लिक करायचं आहे आणि ते वरती घ्यायचं आहे। हे कॉलेज नंबर 1 ला येईल। तर मला 2 नंबरला DY पाटील कोल्हापूर कॉलेज हवे आहे, तर इथे मी 2 नंबरला घेतो। शिवाय मला इथं जे मगदूम कॉलेज 3 नंबरला हवे आहे, तर मी इथे हे कॉलेज 3 नंबरला घेतो। शिवाय मला DKT कॉलेज इथे 1 नंबरला पाहिजे, तर मी हे इथं कॉलेज 1 नंबरला घेतो। परत RIT कॉलेज हे नंबर 2 ला येईल। डांगे कॉलेज हे मला वरती हवे आहे, मला हे कॉलेज 5 नंबरला हवे आहे, हे मी कॉलेज 5 नंबरला घेतो। तर इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इथे कॉलेजचा क्रम लागलेला आहे। 1 ते 11 पर्यंत हा क्रम लागलेला आहे। मला आवडते असणारे कॉलेज मी वरती घातले आहे। आपणास ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही असे कॉलेज वरती टाका, म्हणजे आणि जे आपणास कॉलेज मिळणार आहे ते 2 नंबरपासून टाकण्यास सुरुवात करा। जास्तीत जास्त ऑप्शन टाका, कारण विद्यार्थी मित्रांनो DSYला जागा ह्या कमी असतात आणि आपणास नंबर येणे हे अवघड होऊन बसते। याच्यासाठी आपण जास्तीत जास्त कॉलेज टाकायचे आहेत आणि आपला हा प्रमाणे रेफरन्स सेट करून घ्यायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटची स्टेज आहे सेव्ह अँड प्रोसीड। तर इथे विद्यार्थी मित्रांनो, सेव्ह अँड प्रोसीड म्हणण्याच्या अगोदर आपण 100 वेळा विचार करायचा आहे, कारण जर आपण एकदा सेव्ह अँड प्रोसीड म्हणाल तर आपल्या रजिस्टर फोन नंबरला जो आपण फोन नंबर कॅबचे रजिस्ट्रेशन करण्यावेळी दिला होता त्यावर एक OTP येईल आणि OTP आल्यानंतर आपला फॉर्म हा सबमिट होईल। परत हा फॉर्म एडिट करता येणार नाही। आपणास जे कॉलेज मिळेल त्या कॉलेजमध्ये आपणास प्रवेश हा घ्यावा लागेल। आता इथे मी 11 कॉलेज सिलेक्ट केले आहेत। आपण आपली कॉलेज लिस्ट हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या लिस्टप्रमाणे 1 ते 10 म्हणजे आपण जे कॉलेज टाकाल तो क्रम व्यवस्थित लावला गेला आहे का ते बघायचं आहे आणि मगच आपण सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे। एकदा आपण सेव्ह अँड प्रोसीड कराल तर आपणास परत हा फॉर्म एडिट करता येणार नाही। सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या फोनवर एक OTP येईल, OTP टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपला फॉर्म हा सबमिट होणार आहे आणि आपण आपल्या फॉर्म जो सबमिट केला आहे याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि 4 तारखेला आपली पहिली कॅब अलॉटमेंट प्रोव्हिजनल कॅब अलॉटमेंट लागणार आहे।
त्या दिवशी आपणास कॉलेज मिळाले की नाही बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर आपणास DSY इंजिनिअरिंग कॅपच्या ऑप्शन फॉर्म फिलिंग संबंधी कोणतीही अडचण असेल तर आपण मला कमेंटमध्ये रिप्लाय करा. आपणास कमेंटचा उत्तर लगेच देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.